2 चमचे तेलामध्ये मोहरी घालूया, जिरं घालूया। जिरं मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये वांग्याचे स्लाइस घालायचे। तर वांगे स्वच्छ धुवून असे गोलमध्ये कट करून घेतले आणि ते कापडाने पुसून घेतले होते। तर तेलामध्ये घालून अगदी चिमूटभर त्यावरती मीठ घालून हलवून घेतलं आणि त्यावरती झाकण ठेवून 1-2 मिनटं वाफ काढून घ्यायची। या गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे। तर वांगे असे तेलामध्ये छान असे शिजले जातात। त्यानंतर त्यामध्ये काही मसाले घालूया, जेणे की धने पावडर, लाल मिरची पावडर, घरगुती काळा मसाला आणि हळद। तर सर्व हे जिन्नस घालून छान असे ते मिक्स करून घेऊया। आणखीन चिमूटभर मीठ घालायचं आहे। तर या पद्धतीनं केल्यानंतर वांग्याची ही सुकी भाजी अतिशय चमचमीत होते आणि चविष्ट होते। त्यानंतर त्यावरती 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घालून थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घेतलं। तर बघा, अजिबात पाणी न वापरता वांग्याची ही अतिशय चमचमीत अशी सुकी भाजी बनवून तयार झालेली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।